स्वागत सुस्वागत. छत्रपती युवक मंडळ खंजर गल्ली बेळगाव शिवजयंत्योत्सवानिमित्त आपणा समोर सहर्ष सादर करीत आहोत. केवळ 60 मावळ्यांनीशी सोबत घेऊन पन्हाळगड काबीज करून स्वराज्यात शामिल करणारे शूर वीर कोंडाजी फर्जंद 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 फर्जंद. सन 1673 स्वराज्य सीमा मराठा योद्ध्यांच्या पराक्रमाने विस्तारत होत्या. भगवा आसमंता ताट मानेने फडकत गनिमांना भय दाखवित होता. याच वेळी रायगडाच्या माथ्यावरून एक आनंदाची बातमी मावळ वाऱ्याबरोबर स्वराज्यात पसरली. शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक. अयं दुर्लंघः अयं उत्तुंगः हिंदुशक्तिभूतः शिवलोकनिर्मितः दुर्गराज रायदुर्ग विराजते. मुद्राराज, या या हिरोजी या. काय काम काढलं? राज, जगदीश्वराच्या रावळाचा आराखडा आणला होता. राज्याभिषेकाच्या धामधुमीपूर्वी रावळाची उभारणी करून घेता येईल. पण हिरोजी, स्वराज्य अजूनही अपूर्ण असताना आम्ही राज्याभिषेक करवून घ्यावा कसा? आम्ही समजलो नाही राज. स्वराज्य अजूनही पूर्ण नाही म्हणजे? अहो हिरोजी, राज पन्हाळ्याची बात बोलते. होय, पन्हाळा म्हणजे स्वराज्याचा दख्खन दरवाजा, खासा जगदंबेचा सिंह. हिरोजी, पन्हाळा स्वराज्यात नसेल तर स्वराज्याची पश्चिम बाजू सुरक्षित नाही, आणि जोवर पन्हाळा स्वराज्यात नाही तोवर राज्याभिषेक नाही. हिरोजी, अण्णाजी पण तसनी धाडलं होतं राजांनी, पण त्यासनी बिघड फते व्हायना बघा. मग आता त्यासाठी आपलं हुकमी शस्त्रच वापरावं लागणार. होय बहिरजी, आणि त्यासाठी आपला मराठी मनसुबेदार वाघ कोंडाजी फर्जंदच हवा. सरदार सरदार ओ कोणाचे फर्जंद? कोण? गोदाजीराव. आज कशी काय वाट चुकली म्हणायची? फर्जंद, आवर राजांचा सांगाव हाय तुम्हासाठी. लगू लग गाडाव बोलवलंय बघा. राजांचा सांगावा म्हणजे प्रत्यक्ष शंभू महादेवाच बोलावणं आलं म्हणायचं की काय गाड्याव? पर गोदाजीराव, बेत काय आहे? हे थोरला हाय. राजांच्या मनात पश्चिम दरवाजा आहे. राज्याभिषेकाच्या सनई चौघड्याच्या अगोदर पश्चिमेला युद्धाची नौबत वाजवायचा विचार आहे राजांचा. हा, आता शंभू महादेवाच्या मनात आलं म्हणजे झालंच की. चला. राज मुजरा याद केली? कोंडाजी फर्जंद, आमचा ढाण्या वाघ. या 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 कोंडाजी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एक वाघाच्या हिमतीची कामगिरी आहे. पन्हाळ्याचा विडा उचलणार? राज, अहो तुम्ही फक्त बोट दावायचं आणि आम्ही उडी मारायची. पण यावेळी उडी चुकता कामा नये. पण कोंडाजी, आता हा किल्ला आम्हाला हवाय. स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि आमच्या बलिदान दिलेल्या प्रत्येक साथीदारासाठी. बरं का बरं, गड आधी मुघलांकडे होता, आता आदिलशाहीत हाय. आणि आता गडावर गडकरी हाय बेशक खान. तलवारीचा लई कडवा, किल्ल्यावर पाखरू बी जाऊ शकत नाही असा कडक बंदोबस्त ठेवलाय. सध्या 2500 सैन्य आहे त्याच्या दिमतीला, आणि अजून येण्याची शक्यता आहे.
मग तुमचा बेत काय कोंडाजी? बोला, किती सैन्य देऊ? 2000? नगराज मग 2500? नगराज कोंडाजी, मग सैन्य हवं तरी किती? फकस्त 60. फकस्त 60? अहो फर्ज नाही. 60चं 6 लाख कसं करायचं ते मी ठरवलंय. राज, तुम्ही फकस्त इडा द्या. कोंडाजी, कोंडाजी, तुम्ही सारे स्वराज्याचे वीर या मृत्यूच्या ओठावर स्वैर घोडे फेकता, विजय खेचून आणता. तुमच्या या धाडसी आणि निष्ठावान सहकाऱ्यांच्या खांद्यावरच हे स्वराज्य उभं आहे. कोंडाजी, आई अंबाबाई तुम्हाला या पन्हाळ्याच्या वाटेवर यश देव. जय भवानी. अगधावाई घाई घाई दैत्य मातला आणि संपुदेत गाळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, पडतीच आग संबळाला आणि अंबाबाई कोंढाळा गे, आणि अंबाबाई कोंढाळा गे, तुळजाभवानी कोंढाळा गे, काळूबाई कोंढाळा गे. शून्यवासिनी तुझा गोंधळ, हे आई तुझा भवानीचा गोंधळ. अग बाहुर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीरवासिनी तुझा गोंधळ. प्रलयातुनी जगा, प्रलयातुनी जगा, ऐकूच काढले पडतीच आग संबळाला गे. आता अंबाबाई कोंढाळा गे, हे अंबाबाई कोंढाळा गे, तुझा भवानी कोंढाळा गे, आणि काळूबाई कोंढाळा गे. बोल वो सिवा की क्या चाल है? बोल. अर्हट, मरणापुढे बी ज्याचा ताठा तोच खरा मराठा. अच्छा. गवाह खान, सिवा की हर चाल पे नजर रखना. इसकी हर एक खबर मेरे पास आनी चाहिए. ऐसा बंदोबस्त करो. जो हुकुम हुजूर, जो हुकुम. किले के चारों ओर सिपाही लगा देता हूँ. बहुत खूब. जागते रहो. जी 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 बिल्कुल हुजूर. ए जागते रहो रे, जागते रहो. काय फर्जन, कुठवर आली आहे तयारी? नाईक, 60चा 6 लाख कवा झाल्यात. फक्त तुमचा निरोप यायची वाट बघत होतो. काय रे गाड्या हो? तुम्ही फक्त सांगा कंदीच्याला निघायचंय. लय दिस झालं तलवारीनं रागात नाही पिलं. मग उद्याच्यालाच करू की कधी मी कावा? काय म्हणता कोणाची राव? चालतंय की उद्याच्याला खानाची खांडोळी करूनच साजरी करूया खंडनवमी. गवाह खान, गवाह
जी हुजूर जी सुकून के दिन खत्म हो गए कवा खान। बिल्कुल बिल्कुल हुजूर, खत्म हो गए। उस सिवा के लोग कभी भी कहीं से भी आ सकते हैं। हाँ जी जी। चौकन्ना रहना, छुप छुप के वार करना उन मरहट्टों की फितरत है। बिल्कुल हुजूर, बिल्कुल हुजूर, आप फिक्र मत कीजिए, मैंने चारों ओर सख्त कड़ा पहरा रखा है। हुजूर, चींटी भी अंदर से बाहर नहीं जा सकती। हाँ शाबाश शाबाश कवा खान, मगर एक बात याद रखो, जी। अगर किले पर कहीं भी मुझे पहरा कमजोर लगा तो दुश्मन से पहले मैं तुम्हें अपने हाथों से खत्म कर दूंगा। तौबा 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 हुजूर, ऐसी गलती नहीं होगी। आप बेशक यहाँ से आराम से निकल जाइए, कोई बात नहीं। अबे जागते रहो रे। बहुत खूब, जागते रहो। जी जी, जागते रहो। बहिरीचे तुम्ही तिकडनं जा. हा, या इकडून. हरो हरो हमला हुजूर, हरो हरो हमला, हमला कर दिया, मराठे आ गए हुजूर, हमला हमला. चला तुटून पडा. हमला करो, आवाज पूरा से जाओ, ये तो छोड़ना मत। छोड़ ना दिए, कोना जी बहुत तेज तलवार हो, एकदम खुदा के घर से भेजे हुए सिपाही हो तुम। बादशाह सिकंदर आली शाह के मुलाजिम बचाओ। जिंदगी में देखी नहीं होगी उतनी दौलत और वतन मिल जाएंगे। अरे तू तुझ्या बादशावर, यो कोंडाजी म्हणजे वाघाची अवलादे आणि स्वराज्याचा अंगार आहे अंगार. यो इमान इकणार नाही. कोंडाजी मुझे खत्म करके ये किला हासिल करना इतना आसान नहीं है। सीमा भी आ जाए ना तो उसके लिए भी ये नामुमकिन है। कोंडा जी, तो मैं तड़पा तड़पा के मारूंगा और उसके बाद तुम्हारे सेवा को हम खत्म कर देंगे। अरे शिवबारा जर रणात मोहरा आला ना तर तुझ्यासारखी पाला पाचोळेवाणी उडून जातील. अरे तूच तानाजी रावांच्या पाठीत वार केला होतास ना. आम्ही मराठे शिवबाराजांची माणसं आहे. तुझ्या गत पाठीवर वार करणार नाही. गणिमाची छाताड फोडून रगात पिऊन तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांना फाडून खाऊ आणि ठेकर सुधी देणार नाही. अशी ढाण्या वाघाची जात आहे आमची. कोंडाजी मंडळी,
पन्हाळ्यावर स्वराज्याचा भगवा फडकू लागला. अवघ्या 60 मराठ्यांच्या पराक्रमाने शौर्याची शर्थ केली. सुभेदार तानाजीरावांच्या हत्येचा बदला कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळ्यावर घेतला. विजयाची खबर मिळताच खासे राजे कोंडाजीच्या कौतुकाला किल्ले पन्हाळ्यावर दाखल झाले. हर हर कोंडाजी कोंडाजी स्वराज्याचा दख्खन दरवाजा खासा जगदंबेचा सिंह असलेला पन्हाळा स्वराज्यात आणलात. भले शाबास कोंडाजी, भले शाबास. जगदंब धन्यवाद.